Hello students, today we will see about a bridge course day 8 standard 10th science for English medium. So like this video and subscribe this channel because for getting the latest uploads or notification of the latest videos uploaded by me. तर लवकरात लवकर सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला लाईक सुद्धा करा. तर हा जो 8वां जो दिवस आहे आपल्या कृती पत्रिकेचा ऍक्टिव्हिटी शीटचा तो बेस्ट आहे लेसन 13 कार्बन अँड इम्पॉर्टंट एलिमेंट. तर कार्बन हा जवळपास 90% सबस्टन्स मध्ये भेटणारच आहे अर्थवर. त्याचा सिम्बॉल आहे सी, ॲटॉमिक नंबर 6, ॲटॉमिक मास आहे त्याचा 12, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 24 आहे आणि त्याची व्हॅलेन्सी 4 आहे. त्याला टेट्रा व्हॅलेन्सी सुद्धा म्हटले जाते. तर कार्बन भेटतो कुठे? तर कार्बन फॉसिल फ्युएल, कार्बोनियस न्यूट्रियन, नॅचरल फायबर्स आणि कार्बन डायऑक्साईड याच्यापासून आपल्याला कार्बन भेटत असतो. याची प्रॉपर्टीज काय? तर कार्बनचे एलोट्रॉपिक नेचर हा सर्वात मोठी प्रॉपर्टी आहे. सो सम एलिमेंट ऑकर इन नेचर मोर दॅन वन फॉर्म. धिस देअर केमिकल प्रॉपर्टीज आर डिफरंट बट फिजिकल प्रॉपर्टीज आर केमिकल प्रॉपर्टी आर सेम बट फिजिकल प्रॉपर्टी आर डिफरंट. एलोट्रॉप म्हणजे एलिमेंट तर एकच आहे पण त्याचे रूप वेगवेगळे. फिजिकल प्रॉपर्टी डिफरंट राहील पण थोडी केमिकल प्रॉपर्टी त्यांची जवळपास सारखी राहील तर त्याला एलोट्रॉप म्हणतात. कार्बन हा एलोट्रॉप ही दाखवतो. कार्बन सारखं सल्फर, फॉस्फरस यांचे सुद्धा एलोट्रॉप्स आपल्याला आढळतात, भेटतात. तर पहिला आहे एलोट्रॉप क्रिस्टलाइन फॉर्म. तर क्रिस्टल म्हणजे इट हॅज रेग्युलर अँड डेफायनेट अरेंजमेंट ऑफ ॲटम्स. ॲटम्सची एक रेग्युलर परफेक्ट डिझाईन असते, त्याच्याशिवाय त्याची डिझाईन भेटणार नाही. दे हॅव हाय मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉईंट. त्यांचा मेल्टिंग बॉइलिंग पॉईंट खूप जास्त असतो. अ क्रिस्टलाइन फॉर्म हॅज डेफायनेट जिओमेट्रिकल शेप. त्यांना परफेक्ट एक पर्टिक्युलर शेप असतो. शार्प एजेस असतात. त्याचे काठ जे असतात ते तीव्र तीक्ष्णदार असतात, टोकदार असतात. अँड प्लेन सरफेस, त्यांचे सरफेस हे प्लेन असतात. तर देर आर 3 क्रिस्टलाइन एलोट्रॉप्स ऑफ कार्बन. कार्बनचे 3 एलोट्रॉप्स आहेत. पहिला आहे डायमंड. सो डायमंड ऑकर इन नेचर इन फ्री स्टेट. डायमंड हा आपल्या इंडियामध्ये गोवलकोंडा, कर्नाटक, पन्ना, मध्य प्रदेशमध्ये भेटतो. आफ्रिकामध्ये, ब्राझीलमध्ये, बेल्जियममध्ये भेटतो. हा फ्री स्टेटमध्ये भेटतो. याची डिझाईन और रचना और पॅटर्न अशा प्रकारची असते. ओके. तर हा 4 नेबरिंग ॲटम सोबत जॉईंट असतो आणि याला टेट्रागोनल 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर हा 3D भेटतो. नंतर याची प्रॉपर्टी आहे का इट इज अ हार्डेस्ट नॅचरल सबस्टन्स. ब्रिलियंट जो प्युअर कार्बनचा जो डायमंड आहे हा हार्डेस्ट आहे. नेचरमध्ये सर्वात कठीण पदार्थ कोणता हार्ड सबस्टन्स विचारला तर तो डायमंड असतो. डेन्सिटी खूप जास्त आहे याची 3.5 ग्राम पर सेंटीमीटर क्यूब. एका सेंटीमीटरचा एवढासा छोटासा डायमंड घेतला तर 3.5 एवढं त्याचं वजन येईल ग्राम मध्ये. द मेल्टिंग पॉइंट ऑफ डायमंड इज 3500 डिग्री सेल्सिअस. 3500 डिग्री सेल्सिअसवर हा मेल्ट होतो. जर 800 डिग्री सेल्सिअस पर्यंत याला गरम केलं, इफ डायमंड इज हिटेड अप टू 800 डिग्री सेल्सिअस इन द प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन, CO2 इज गिवन अवे. जर ऑक्सिजनचा सप्लाय चांगला भेटला आणि कार्बन आपला डायमंडला तुम्ही हिट केलं 800 डिग्री सेल्सिअस पर्यंत तर कार्बन डायऑक्साईड गॅस इव्हॉल्व होऊन जातो, निघून जातो. डायमंड डज नॉट डिझॉल्व इन एनी सॉल्व्हंट. डायमंड हा कोणत्याही सॉल्व्हंटमध्ये डिझॉल्व होणार नाही. ऍसिड, बेस याचा काहीही फरक त्याच्यावर काहीच पडत नाही. अँड डायमंड हा बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी आहे कारण की त्याच्यामध्ये फ्री इलेक्ट्रॉनच नाही आहे म्हणून इलेक्ट्रिसिटी फ्लो करणार नाही. नंतर याचे युजेस कुठे होतात तर कटिंग ग्लास अँड ड्रिलिंग रॉक्स. रॉक ड्रिलिंगमध्ये, ग्लास कटिंगमध्ये. हा तुम्हाला क्वेश्चन विचारलेला ऍक्टिव्हिटी शीटमध्ये. डायमंड्स आर यूज इन ऑर्नामेंट्स. ज्वेलरी म्हणून यूज होते. आय सर्जरीमध्ये यूज होते. अदर डायमंड्स दुसऱ्या डायमंड्सला पॉलिश करण्यासाठी यूज होते. डायमंड्स यूज इन मेकिंग विंडोज फॉर गिव्हिंग प्रोटेक्शन फ्रॉम द रेडिएशन. सॅटेलाइटमध्ये विंडोजवर डायमंड यूज केल्या जाते. नंतर आहे ग्राफाइट. ग्राफाइट हा दुसरा एलोट्रॉप आहे कार्बनचा. तर ग्राफाइट रशियामध्ये, न्यूझीलंडमध्ये, अमेरिकामध्ये आणि इंडियामध्ये भेटते. जे आपल्या पेन्सिलची लीड आहे ते ग्राफाइटचीच बनवलेली असते आणि निकोलस जॅक कॉन्टे यांनी 1795 मध्ये याचं डिस्कवरी केली होती. याचं स्ट्रक्चर आहे का लेयर्ड स्ट्रक्चरमध्ये हा भेटतो. ग्राफाइट फॉर्म इन द लेयर्ड स्ट्रक्चर. हेक्झॅगोनल लेअरमध्ये फॉर्म होतो आणि एक कार्बन 3 कार्बन सोबत जॉईंट असतो. म्हणजे याच्यामध्ये एक जागा खाली असते इलेक्ट्रॉनची म्हणून याच्यामध्ये इलेक्ट्रिसिटी फ्लो होते आणि याच्या एक एक लेअरला ग्राफीन म्हटल्या जाते. तर
हा जो एक्सपेरिमेंट आहे हा सुद्धा आपल्याला सरावामध्ये विचारलेला आहे, तो मी तुम्हाला एक्सप्लेन करून देईलच. तर याच्यामध्ये सुद्धा बल्ब ग्लो होताना दाखवते, कारण की याच्या जो ग्राफाईटची लीड आहे ते इलेक्ट्रिसिटी फ्लो करते आहे ना. तर याचे प्रॉपर्टीज आहे, ग्राफाईट फाउंड इन ब्लॅक, सॉफ्ट, ब्रिटल अँड स्लिपरी. जो मध्ये ग्राफाईट भेटतो तो ब्लॅक आहे, सॉफ्ट आहे, ब्रिटल म्हणजे कमजोर आहे आणि स्लिपरी म्हणजे चिकना आहे. इनसाइड इच लेअर ऑफ ग्राफिन देयर इज अ फ्री इलेक्ट्रॉन. प्रत्येक लेअरच्या मधात फ्री इलेक्ट्रॉन, ग्राफिनच्या प्रत्येक लेअरमध्ये फ्री इलेक्ट्रॉन फिरत आहे, कारण की तीन कार्बन सोबत जॉईंट आहे, म्हणजे एकची जागा खाली आहे, म्हणून तो इलेक्ट्रिसिटी फ्लो करेल. ड्यू टू लेअर्ड स्ट्रक्चर ग्राफाईट कॅन बी युज्ड इन रायटिंग पेपर. त्याची स्ट्रक्चर लेअर फॉर्म मध्ये आहे, एका थरावर एक असं आहे. तर त्याच्यामुळं आपण त्याच्यावर रायटिंग म्हणजे त्याच्या हिशोबाने त्याच्या सहाय्याने आपण विथ द हेल्प ऑफ दॅट लीड वी कॅन राईट ऑन द पेपर. द डेन्सिटी ऑफ ग्राफिन इज 1.9 to 2.3 ग्राम पर सेंटीमीटर क्यूब. याची डेन्सिटी डायमंडपेक्षा खूप कमी आहे, 1.5 to 2.3 ग्राम पर सेंटीमीटर क्यूबच आहे. आणि ग्राफाईट डज नॉट डिझॉल्व इन मोस्ट सॉल्व्हंट. जास्तीत जास्त सॉल्व्हंट मध्ये ग्राफाईट हा डिझॉल्व्ह होत नाही. आता याचे युजेस काय आहे, ल्युब्रिकेंट्स म्हणजे ऑइल, ग्रीस, पेंट्स बनवण्यासाठी, कार्बनचे इलेक्ट्रोड बनवण्यासाठी. सेलमध्ये जो इलेक्ट्रोड यूज होतो तो कार्बनचाच असतो, ग्राफाईटचा असतो. पेन्सिलमध्ये यूज होते, पॉलिश आणि पेंटमध्ये यूज केल्या जाते. आणि आर्क लॅम्प जे मोठे मोठे दिवे असतात त्याच्यामध्ये ग्राफाईट यूज केल्या जाते. थर्ड आहे फुलेरिन. हेरॉल्ड प्रोटो, रॉबर्ट कल आणि रिचर्ड स्मॅली यांनी फुलेरिनचा ॲलोट्रॉप, जो कार्बनचा ॲलोट्रॉप फुलेरिन आहे तो शोधून काढला होता. आणि बकमिन्स्टर्स फुलेरिन हा एक फुलेरिनचा टाईप शोधून काढला होता. त्याच्यानंतर आहे याची डिझाईन बकी बॉल्स आणि बकी ट्यूब्स मध्ये. हे बकी बॉल, हे बकी ट्यूब या डिझाईन मध्ये भेटतो. हा सुद्धा एक सरावामध्ये आपल्याला प्रश्न विचारलेला आहे कृतीपत्रिकेमध्ये. बकी बॉल आणि बकी ट्यूब्स मध्ये कोणता ॲलोट्रॉप यूज होतो कार्बनचा. त्याच्यानंतर आहे त्याची प्रॉपर्टी पाहू. मॉलिक्युल्स ऑफ फुलेरिन आर फाउंड इन द फॉर्म ऑफ बकी बॉल्स अँड बकी ट्यूब्स. देअर आर 30 to 900 कार्बन ॲटम इन वन मॉलिक्युल ऑफ फुलेरिन. फुलेरिनच्या एका मॉलिक्युलमध्ये 30 पासून तर 900 पर्यंत कार्बन ॲटम असतात. फुलेरिन आर सोल्युबल इन ऑर्गॅनिक सॉल्व्हंट सच एज कार्बन डायसल्फाइड, क्लोरोबेन्झीन. हे डिझॉल्व्ह होतात काही सॉल्व्हंटमध्ये. युजेस आहे, फुलेरिन आर यूज एज इन्सुलेटर. फुलेरिन इन्सुलेटरमध्ये यूज होतो. फुलेरिन यूज एज कॅटलिस्ट इन वॉटर प्युरिफिकेशन. पाणी प्युअर करण्यासाठी सुद्धा कॅटलिस्ट म्हणून फुलेरिन यूज केले जाते. कॅटलिस्ट म्हणजे असा सबस्टन्स जो ॲक्च्युअल रिॲक्शनमध्ये पार्टिसिपेट करत नाही पण रिॲक्शनची स्पीड वाढवतो. ॲट अ सर्टन टेम्परेचर फुलेरिन एक्झिबिट सुपर कंडक्टिव्हिटी. आणि एक पर्टिक्युलर टेम्परेचर आला तर फुलेरिन हा इलेक्ट्रिसिटी फ्लो सुद्धा करू शकतो, नाही तर इलेक्ट्रिसिटी तो फ्लो करत नाही जनरली. दुसरा आहे टाईप नॉन क्रिस्टलाइन. हे तो होतं क्रिस्टलाइन फॉर्म. आता दुसरा आहे नॉन क्रिस्टलाइन और एमॉर्फस. त्याच्यातला पहिला आहे कोल. क्रिस्टलाइन म्हणजे ज्याचे क्रिस्टल्स होते. नॉन क्रिस्टलाइन म्हणजे आता ज्याचा पावडर फॉर्म होतं. पहिला आहे कोल. कोल इज अ फॉसिल फ्युएल. इट कंटेन्स कार्बन, हायड्रोजन अँड ऑक्सिजन and it also contains nitrogen, phosphorus and sulfur. There are 4 types of coal. The first is peat. पहिला आहे त्याच्यामध्ये पीट. फॉर्मेशन ऑफ द पीट इज द फर्स्ट स्टेप इन द फॉर्मेशन ऑफ कोल. कोल म्हणजे कोळसा बनवण्याची पहिली स्टेप आहे पीट. आणि याच्यामध्ये लेस दॅन 60% ऑफ कार्बन असते. याच्यामध्ये लेस दॅन 60% ऑफ कार्बन. याच्यामध्ये कार्बन खूप कमी असते. सेकंड आहे लिग्नाइट. लिग्नाइट ही याच्यानंतरची स्टेप आहे. याच्यामध्ये 60 to 70% पर्यंत कार्बन भेटेल. थर्ड आहे बिटुमिनस. याच्यामध्ये 70 to 90% ऑफ कार्बन. आणि फोर्थ आहे अँथ्रासाइट. याच्यामध्ये 95% पर्यंत कार्बन. पहा कोलचे 4 टाईप आहे. पहिला आहे पीट. तर फॉसाईल फ्युएल जे असतात, जे झाडं, डायनासोर, जे जुने जे प्राणी आहे, हजारो वर्षापहिले जमिनीमध्ये गाडल्या गेले, ते कोलमध्ये कन्वर्ट झाले. कोलमध्ये कन्वर्ट होत असताना पहिला कन्व्हर्जन कशामध्ये झाला? पीटमध्ये, ज्याच्यामध्ये 60% पेक्षा कमी कार्बन आहे. दुसरा मग त्याच्यावर अजून प्रेशर पडत गेला
ऊन वारा पाऊस याचा पूर्ण प्रेशर आला त्याच्यावर, तर लिग्नाइट बनला ज्याच्यामध्ये 60 to 70% कार्बन आहे. त्याच्यावर पुन्हा प्रेशर बनला हजारो वर्ष, नंतर बिटुमिनस बनला 70 to 90% कार्बन आहे. आणि सर्वात चांगल्या प्रकारचा कोल जो होता त्या अँथ्रासाइट आहे 4थ्या नंबरचा, ज्याच्यामध्ये अबाउट 95% पर्यंत कार्बन आपल्याला भेटेल. आणि हे चारही कार्बनचे जे कोल आहे या फॉर्मचे एक्झाम्पल्स आहेत. नंतर कोलचे युजेस काय होतात, तर कोल इज यूज ॲज फॉसाईल फ्युएल इन फॅक्टरीज अँड होम्स. घरामध्ये, फॅक्टरीमध्ये, पॉवर प्लांटमध्ये यूज केले जाते, थर्मल पॉवर स्टेशनमध्ये यूज केले जाते. टू ऑब्टेन कोक, कोल गॅस आणि कोलटार. कोल गॅस, कोलटार हे बनवण्यासाठी यूज होते. नंतर आहे चारकोल, सेकंड आहे चारकोल. Charcoal is made from animal from their bones, horns. On the other hand, the charcoal made from plants is formed by combustion of wood in insufficient supply of air. ॲनिमलच्या हाडापासून, बोन पासून जो कोल बनतो तो चारकोल आहे. आणि इनसफिशियंट एअर मध्ये, कमी ऑक्सिजनच्या सप्लाय मध्ये कोलचं रूपांतर चारकोल मध्ये होतो. जर आपण कोलला बर्न केलं तर, ऑक्सिजनचा सप्लाय कमी दिला तर. नंतर थर्ड आहे कोक. The pure coal that remains when coal gas has been taken away from coal is called as coke. कोलला आपण जाळलं, त्याच्यातून कोल गॅस काढून घेतली तर जे उरला तो कोक. आणि हा कोक म्हणजे काय माहिती आहे का, आपला साधा कोळसा, जे कोळसा आपण लाकूड जळल्यावर पाहतो. तर कोकचे युजेस काय, डोमेस्टिक फ्युएल म्हणून लोक पहिले चुली वापरत होते. कोक इज यूज ॲज अ रिड्युसिंग एजंट, रिड्युसिंग एजंट म्हणून यूज होतो. म्हणजे एखाद्या ऍसिड बेसची पॉवर कमी करण्यासाठी, एखाद्या केमिकलचा पॉवर कमी करण्यासाठी. कोक इज यूज इन द प्रोडक्शन ऑफ वॉटर गॅस. कार्बन मोनॉक्साईड प्लस हायड्रोजन म्हणजे वॉटर गॅस. प्रोड्युसर गॅस म्हणजे कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड, हायड्रोजन आणि नायट्रोजन या चौघ गॅसला काय म्हटले जाते सोबत, प्रोड्युसर गॅस. याच्या प्रोडक्शनसाठी सुद्धा कोक हे यूज केले जाते. नंतर आहे हायड्रोकार्बन. तर कार्बनची व्हॅलेन्सी आहे 4, म्हणजे त्याचा 4 इलेक्ट्रॉन तो देऊ शकतो किंवा घेऊ शकतो. कार्बन हा 4 इलेक्ट्रॉन देण्यापेक्षा किंवा घेण्यापेक्षा शेअर करणं याला कधी परवडते. हा नॉर्मली देतच नाही किंवा घेतही नाही, हा शेअर करतो इलेक्ट्रॉन. आणि शेअर करत असताना जो बॉन्ड फॉर्म होतो त्याला कोव्हॅलंट बॉन्ड म्हणतात. म्हणून कार्बन हा कोव्हॅलंट बॉन्ड फॉर्म करतो. आणि काही सबस्टन्स, काही एलिमेंट्स म्हणा, काही कंपाऊंड, या कंपाऊंड मध्ये जर कार्बन आणि हायड्रोजनच असेल तर याला म्हणतात हायड्रोकार्बन्स. समजलं, हायड्रोकार्बन. ज्या कंपाऊंड मध्ये फक्त कार्बन आणि हायड्रोजन असेल त्याला म्हणतात हायड्रोकार्बन्स. मग याच्यासोबत दुसरे बाकीचे कोणतेही असले तरी चालते. जसं काय एक्झाम्पल आहे, दुसरे म्हणजे हायड्रोजनच असला पाहिजे. जसं काय एक्झाम्पल CH किती आहे 4, CH4, याला मिथेन म्हणतो आपण. समजलं का, हायड्रोकार्बन म्हणजे ज्याच्यामध्ये कार्बन आणि हायड्रोजनच असेल, दुसरं कोणतंही नसेल. नंतर 2 कार्बन 6 हायड्रोजन C2H6, ज्याला आपण इथेन म्हणतो. तर याला काय म्हणतो आपण, इथेन. तर हे कशाचे एक्झाम्पल सांगत आहोत मी, हायड्रोकार्बनचे. असे कंपाऊंड ज्याच्यामध्ये फक्त कार्बन आणि हायड्रोजन असेल, दुसरा कोणताही कंपाऊंड नसला पाहिजे. नंतर कार्बन कार्बन मध्ये जर सिंगल बॉन्ड असला, हे असा सिंगल बॉन्ड, तर त्याला म्हणतात ANE हे सफिक्स लावले जाते. सिंगल बॉन्ड असेल तर, डबल बॉन्ड असेल तर ENE हे सफिक्स लावले जाते. आणि ट्रिपल बॉन्ड असेल तर YNE असा सफिक्स लावला जातो. जसं काय एक्झाम्पल, याला काय नाव सांगितलं होतं मी, इथेन. ज्याचा फॉर्म्युला आहे C2H6. ओके, C2H6 म्हणजे इथेन. आता पाहू आपण दुसरं नाव काय असलं पाहिजे मग, इथीन. तिसरा इथाईन. 2 कार्बन असलेच पाहिजे. आता हायड्रोजन किती ते आपण पाहू. समजा हायड्रोकार्बन मध्ये 2 कार्बन आहेत आणि हे सिंगल बॉन्ड म्हणजे फक्त एकच इलेक्ट्रॉन शेअर केला, दोघांनी एक इलेक्ट्रॉन तर सिंगल बॉन्ड, 2 इलेक्ट्रॉन तर डबल बॉन्ड, 3 इलेक्ट्रॉन तर ट्रिपल बॉन्ड. एकच सिंगल आहे तर म्हणून एक झाला C2H6. याच्यात डबल बॉन्ड घेतला तर एक याचा कमी झाला ना, म्हणजे काय झालं, C2H4.
जर याच्यात ट्रिपल बॉन्ड म्हणजे 3 इलेक्ट्रॉन शेअर केले तर हे किती झाला आता C2H2, तर हा झाला इथिन C2H2 C2H4 आणि हा झाला इथाइन C2H2. ठीक आहे, याचा जास्त डिटेल मध्ये जात नाही कारण की पुढे तुम्हाला अजून स्टँडर्ड 10th मध्ये हा बेसिक आहेच पूर्ण, तर मी त्याच्यामध्ये पूर्ण कंप्लीट करून देईल. नंतर आहे सोल्युबिलिटी ऑफ कार्बन. तर कार्बन हा ऑक्सिजन सोबत रिॲक्शन करतो का हे सांगितलेलं आहे. तर एक लाईम वॉटरचा एक्झाम्पल दिलेला आहे. या लाईम वॉटरला सुद्धा आपल्याला टेस्टमध्ये एक्सप्लेन करायचं आहे, ते सुद्धा मी टेस्टमध्ये एक्सप्लेन करून देईलच. नंतर आहे कार्बन डायऑक्साईड, ज्याचं मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे CO2, ज्याचं मॉलिक्युलर मास आहे 44 आणि मेल्टिंग पॉइंट आहे -56.6 डिग्री सेल्सिअस. तर कार्बन डायऑक्साईड हा सर्वात कॉमनली भेटणारा कार्बनचा एक कंपाऊंड आहे, ज्याचं ॲटमॉस्फिअरमध्ये 0.03%चा ऑक्युरन्स आहे. आणि एक्झेल्ड एअर, जे हवा आपण सोडतो, श्वास घेतो आणि सोडतो, जे सोडणारी हवा आहे त्याच्यात जवळपास 4% पर्यंत कार्बन डायऑक्साईड असते. म्हणून जे हवा आपण सोडतो त्याच्या आपल्याला गरम वाफ लागते, कारण की कार्बन डायऑक्साईड हा हीट पकडलेला असतो. ठीक आहे. नंतर एक प्रॅक्टिकल दिलेला आहे आपल्याला, छोटंसं एक्सपेरिमेंट दिलेला आहे का याच्यामध्ये टाईल्सचे फरशीचे तुकडे घ्यायचे आणि हायड्रोक्लोरिक ऍसिड घ्यायचं आणि याच्यातून बबल्स निघून इथं कार्बन डायऑक्साईड जमा होऊन जाईल, बस. बाकी याच्यामध्ये काही नाही आहे. नंतर फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टी ऑफ कार्बन डायऑक्साईड पाहू. तर कार्बन डायऑक्साईड हा हीट कॅप्चर करणारा गॅस आहे. कार्बन डायऑक्साईड गॅस हा आग विझवणारा गॅस आहे. इट इज यूज इन फायर एक्सटिंग्विशर. कार्बन डायऑक्साईड इज हेवियर दॅन द एअर, दॅट्स वाय इट इज कलेक्टेड ॲट द बॉटम ऑफ द जार. हा भारी आहे म्हणून इथं कलेक्टेड होतो. नंतर कार्बन डायऑक्साईड टर्न्स एक्सटिंग्विशेस बर्निंग कॅन्डल सुद्धा विझवतो. नंतर आहे कार्बन डायऑक्साईडची युजेस. तर कार्बन डायऑक्साईड एरेटेड ड्रिंक्स, कोको कोला, थम्सअप, पेप्सी मध्ये यूज होते, म्हणजे सोडामध्ये. सॉलिड कार्बन डायऑक्साईड हा ड्राय आईस म्हणून यूज होते, कारण की त्याचं टेम्परेचर जवळपास -56 डिग्री असला पाहिजे. सध्या लिहिलेलं नाही याच्यात, आता मी विसरलो. -56 डिग्रीच असला पाहिजे, त्याला ड्राय आईस म्हणतात. आणि जे पिक्चरमध्ये, नाटकमध्ये जे थंडीचं वातावरण दाखवते, धुकं दाखवते, मिस्ट म्हणतो त्याला आपण इंग्लिशमध्ये, तर ते कार्बन डायऑक्साईड असते. ओरिजिनल ते तिथं शिमला, उटी, मसुरीला जात नसतात हिरो हिरोईन, ते स्टुडिओमध्येच पडलेले असतात. पण ते कार्बन डायऑक्साईडच्या गॅसेसमुळे त्यांना ते असं धुकं दिसते, आपल्याला वाटते का बा किती दूर आहे ना. नंतर कार्बन डायऑक्साईड इज ऑब्टेन्ड बाय केमिकल रिएक्शन केप्ट अंडर प्रेशर, इज यूज इन फायर एक्सटिंग्विशर. फायर एक्सटिंग्विशरमध्ये कार्बन डायऑक्साईड यूज केल्या जाते. नंतर लिक्विड CO2 इज रिमूव्ह कॅफिन फ्रॉम कॉफी. कॉफीमधून कॅफिन काढण्यासाठी CO2 यूज होते. ड्राय क्लिनिंगमध्ये CO2 यूज होते. आणि फोटोसिंथेसिस करण्यासाठी प्लांट हे कार्बन डायऑक्साईड यूज करत असतात. नंतर आहे फायर एक्सटिंग्विशर. तर याचे यूज कसं आहे ते आपण बघू. सार्वजनिक ठिकाणी, रेल्वे स्टेशनमध्ये म्हणा, किंवा बसमध्ये, किंवा हॉस्पिटल्समध्ये आपल्याला फायर एक्सटिंग्विशर पाहायला भेटतो. फायर एक्सटिंग्विशर नथिंग बट अ स्टील टँक, एक मोठी स्टीलची किंवा आयरनची टँक असते रेड कलरची, अशा प्रकारे त्याचा पिक्चर असतो. दिस इज द नॉब, त्याच्यावरचा हा नॉब असतो आणि इथे घड्याळ बसवले असते ज्याच्यावर प्रेशर दाखवण्यात आलेलं असते. तर या सिलेंडरमध्ये सोडियम बायकार्बोनेट NaSCO3 भरलेला असतो. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये एक छोटीशी काचेची बॉटल असते. त्या बाटलीमध्ये H2SO4 म्हणजे सल्फ्युरिक ऍसिड असतो. जेव्हा कंडिशन आली, आग लागली, आग आपल्याला विझवायची आहे, तर आपण या नॉबला फास्टमध्ये प्रेस करा लागते, जोराने त्याच्यावर दाबा लागते. जसं आपण जोराने याला प्रेस केलं तर ही काचेची बॉटल फुटून जाईल. तर बॉटल मेड अप ऑफ दॅट ग्लास मीन्स दॅट ग्लास बॉटल cracked open and then H2SO4 mixed with sodium bicarbonate NaSCO3 and then chemical reaction happen and large amount of carbon dioxide is produced. याच्यामध्ये लार्ज अमाऊंट मध्ये कार्बन डायऑक्साईड प्रोड्यूस होतो आणि कार्बन डायऑक्साईड इथे पाईपच्या सहाय्याने बाहेर निघून जातो आणि ते आपण जर आगीवर असं फिरवलं तर आग पूर्ण विझून जाते. आणि लहान फायर लागलेली लहान आग असेल तर ही विझवण्यासाठी आपण फायर एक्सटिंग्विशर यूज करतो. तर या प्रकारे आपण फायर एक्सटिंग्विशरचा यूज करत असतो. नंतर आहे सेकंड मिथेन. तर मिथेनचा फॉर्म्युला आहे CH4 आणि त्याचा मॉलिक्युलर मास आहे 16. मिथेन कुठे भेटतो? मिथेन ऑकर इन नॅचरल गॅस अप टू 87%. नॅचरल गॅसमध्ये 87% पर्यंत मिथेन असतो. डिकम्पोजिशन ऑफ ऑर्गॅनिक मॅटर इन द अब्सेन्स ऑफ एअर प्रोड्युसेस मिथेन.
जे सडणाऱ्या वस्तू आहे पालापाचोळा ते कमी ऑक्सिजनच्या सप्लायमध्ये जर बॅक्टेरियाने त्याच्यावर रिॲक्शन केली, त्याला अनएरोबिक रिॲक्शन म्हणते, तर त्याच्यामध्ये मिथेन तयार होतो आणि तो आहे बायोगॅस प्लांट. ठीक आहे, हा बायोगॅस प्लांट आता आपण फास्टमध्ये नंतर पाहून घेऊ. मिथेन प्रेझेंट इन बायोगॅस, बायोगॅसमध्ये मिथेन असतो. मिथेन इज फाउंड इन कोल माइन्स, कोळशाच्या खदानीमध्ये मिथेन भेटतो. मिथेन फाउंड ॲट द सर्फेस ऑफ मार्शी प्लेसेस, मार्शी प्लेसेस म्हणजे दलदलीच्या जागी, दलदल, and that's why it is called as marsh gas, म्हणून याला मार्श गॅस सुद्धा म्हटले जाते. ऑन हिटिंग मिक्सचर ऑफ हायड्रोजन आणि कार्बन मोनॉक्साईड अप टू 300 डिग्री सेल्सिअस मिथेन इज फॉर्म. 300 डिग्री सेल्सिअस पर्यंत हायड्रोजन आणि कार्बन मोनॉक्साईड तुम्ही जाळलं तर मिथेन भेटून जाईल. तर फिजिकल प्रॉपर्टी आहे मिथेनच्या. बॉइलिंग पॉईंट आहे याचा -182.5 डिग्री सेल्सिअस, -161.5 डिग्री सेल्सिअस. मेल्टिंग पॉईंट आहे -182.5 डिग्री सेल्सिअस. इट इज कलरलेस गॅस, यातला कोणत्याच प्रकारचा कलर नाही. डेन्सिटी ऑफ लिक्विड मिथेन इज लेस दॅन दॅट ऑफ वॉटर. जो लिक्विड फॉर्ममध्ये मिथेन आहे त्याचा पाण्यापेक्षा कमी डेन्सिटी आहे, घनता आहे त्याची, डेन्सिटी कमी आहे म्हणून तो पाण्यावर तरंगू शकते. इट इज स्पॅरिंगली सोल्युबल इन वॉटर, खूप कमी प्रमाणात हा पाण्यामध्ये सोल्युबल होतो. बट हायली सोल्युबल इन ऑर्गॅनिक सॉल्वंट, जसं का गॅसोलिन, इथर, अल्कोहोल याच्यामध्ये जास्त प्रमाणात मिक्स होतो. आणि मिथेन इज इन द गॅसियस स्टेट ॲट द रूम टेम्परेचर, आपल्या साध्या तापमानामध्ये मिथेन हा गॅसियस फॉर्ममध्येच असतो. नंतर मिथेनचे युजेस आहेत. नॅचरल गॅसमध्ये जो मिथेन प्रेझेंट असतो तो फॅब्रिक मिलमध्ये, कपड्याच्या मिलमध्ये, पेपर इंडस्ट्रीमध्ये, फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीमध्ये, पेट्रोल प्युरिफिकेशनमध्ये मिथेन यूज केला जातो. सर्वात लहान हायड्रोकार्बन जर कोणता असेल तर तो मिथेन आहे, CH4. ओके, आणि हा डोमेस्टिक फ्युएल म्हणून सुद्धा यूज होतो कारण की याचं पोल्युशन खूप कमी प्रमाणात आहे. आणि मिथेन हा इथेनॉल, मिथिल क्लोराईड, मिथिलिन क्लोराईड, ॲसिटलिन यांच्या प्रोडक्शनसाठीही यूज होतो. नंतर हा बायोगॅस प्लांट. तर बायोगॅस प्लांटमध्ये काय असते, एक मोठी टाकी असते. खूप मोठी टाकी असते आणि याला पूर्ण कव्हर लावलेला असते आणि इकडे एक पाईप असते, याच्यातून मिथेन गॅस निघणार आणि हे पूर्ण पॅक असते. आणि याच्यामध्ये काय टाकले जाते, या पाईपमधून काळी कचरा, पाला पाचोळा, हे ॲनिमल डंग म्हणजे जनावरांचे मलमूत्र याच्यातून टाकल्या जाते. द वेस्टेज प्रोडक्ट फ्रॉम द ॲनिमल्स, त्यांचे युरिन, कावडंग हे टाकले जाते आणि हे त्याच्यात जमा होईल. आणि नंतर हे आहे ओव्हरफ्लो टँक, म्हणजे याच्यातून काही ओव्हरफ्लो झाला तर हे इथे जमा होऊन जाईल. ठीक आहे, तर याच्यामध्ये बॅक्टेरिया प्रेझेंट असते. तुम्ही पालापाचोळा, कावडंग, ॲनिमल डंग याच्यामध्ये टाकले तर अनएरोबिक ऑक्सिजनच्या सप्लाय नसला पाहिजे, लिमिटेड सप्लाय ऑफ ऑक्सिजनमध्ये जे बॅक्टेरिया आहे दे रिॲक्ट विथ दॅट, दे रिॲक्ट ऑन द ॲनिमल डंग और काऊ डंग और दॅट वेस्टेज अँड मेक अनएरोबिक रिॲक्शन. अनएरोबिक रिॲक्शन ते करतात आणि त्याच्यापासून मिथेन गॅस तयार होतो. आणि जो उरलेला कचरा आहे दॅट इज व्हेरी फर्टाईल अँड यूज इन द मेकिंग ऑफ कंपोस्ट मॅन्युअर, कंपोस्ट खत बनवण्यासाठी तो यूज केला जातो. तर हे अशाच प्रकारे लिहिलेलं आहे. तर हे फक्त डायग्राम पाहून घ्या आणि अशी डायग्राम त्याच्यामध्ये राहील. तर असा आपला हा लेसन होता. तर ब्रिज कोर्सचा हा 8वा दिवस होता आपला. आणि डे 8 मध्ये आपण बघितलं का कार्बन हा याचा ऑकरन्स कसा आहे आणि त्याची काही प्रॉपर्टीज आणि कार्बन पासून जे बनणारे कंपाऊंड आहे याची प्रॉपर्टी आपण पाहिली होती. तर 10th मध्ये कार्बनचं अजून एक लेसन आहे, त्याच्यामध्ये थोडंसं अजून डीपमध्ये आहे, तर ते आपण रेग्युलर स्टडीमध्ये पाहू. ओके, तोपर्यंत बाय.